आता मास ट्रान्सफर ऑपरेशन्स मध्ये डिस्टिलेशन नंतर ड्राइंग एक युनिट ऑपरेशन आहे किंवा मास ट्रान्सफर ऑपरेशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मॉइश्चर हे इव्हॅपरेट करायचे असतात. तर ड्राइंग सिंपल मिनिंग आहे की मॉइश्चर रिमूव्हल. मग आता जे काही मटेरियल दिलेलं असेल तुम्हाला त्याच्यामधून मॉइश्चर रिमूव्ह करणं हा एक पार्ट म्हणजे ड्राइंग. आता ड्राइंग ऑपरेशन्स जनरली जर इंडस्ट्रीजमध्ये बघितलं तर हे केमिकल, फार्मास्युटिकल, फूड, पॉलिमर, ॲग्रिकल्चर, पल्प अँड पेपर, डाईज, सिरॅमिक इंडस्ट्रीज मध्ये यूज होतं. आणि जनरली हे लास्ट ऑपरेशन असतं टोटल सिरीज ऑफ ऑपरेशन्स ज्या काही इंडस्ट्रीज मध्ये असतात त्याच्या. जर तुम्ही आता ड्राइंग आणि इव्हॅपरेशन मधला डिफरन्स बघितला तर इव्हॅपरेशन मध्ये पण आपल्याला असं वाटतं की इथे पण मॉइश्चर रिमूव्ह करतोय आपण, पण रिअल डिफरन्स जर बघितला तर इव्हॅपरेशन मध्ये लार्ज क्वांटिटी वॉटर जे आहे ते आपण रिमूव्ह करत असतो आणि ड्राइंग मध्ये स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर जे आहे ते रिमूव्ह करतो. दुसरा बेसिक डिफरन्स आहे की ड्राइंग मध्ये आपण वेट सॉलिड्स मधून मॉइश्चर रिमूव्ह करतो आणि त्याचं मेन प्रोडक्ट बनतं ड्राय सॉलिड्स. आणि इव्हॅपरेशन मध्ये जे वॉटर रिमूव्ह करतोय त्याच्यानंतर जे मेन प्रोडक्ट येतं ते असतं कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड. नंतर इव्हॅपरेशन ऑपरेशन जे आहे ते वॉटरची क्वांटिटी हायर साईडला आहे, म्हणजेच वॉटरचा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे त्याच्या हायर लेवलच्या टेम्परेचरला हे ऑपरेट होतं. आणि ड्राइंग ऑपरेशन मात्र बिलो द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर या बेसिसवर ऑपरेट होतं. नंतर ड्राइंग मध्ये जर बघितलं तर आपण हॉट एअर आपण पास करतो आणि त्याच्यामधले मॉइश्चर रिमूव्ह होतात आणि ड्राय प्रोडक्ट फॉर्म होतात. इव्हॅपरेशन मध्ये मात्र आपल्याला स्टीम पास करावं लागते, कारण आपल्याला बॉइलिंग पॉइंटला अचीव्ह करायचं असतं आणि बॉइलिंग पॉइंट नंतरच वॉटर हे इव्हॅपरेट होतं आणि नंतरच आपण जे फायनल प्रोडक्ट जे ते आपण घेत असतो. तर हे मेन डिफरन्सेस आहे ड्राइंग आणि इव्हॅपरेशन मध्ये. तर ड्राइंग ऑपरेशन आपण कॅरी का करतो, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट रिड्यूस करण्यासाठी, नंतर क्रिस्टलाइन प्रोडक्ट जे आहे ते फॉर्म करण्यासाठी, नंतर स्टोरेज किंवा हँडलिंग ट्रान्सपोर्टेशन जे काही आपल्याला करायचंय ते इझी करायसाठी पण सुद्धा आपण ड्राइंग करतो. आणि ट्रान्सपोर्टेशनची जी काही एक्सेस कॉस्ट लागेल या सगळ्या गोष्टींसाठी ती पण रिड्यूस होईल. नंतर काही ठिकाणी आपल्याला प्रोडक्टची रिक्वायरमेंटच अशी असते की ड्राईड प्रोडक्ट लागतील, त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला ड्राइंग ऑपरेशन कॅरी करावं लागतं. काही ठिकाणी आपल्याला स्पेसिफिक डेफिनेट प्रॉपर्टीजच्या मटेरियलच्या लागतात, त्याच्यानुसार आपण ड्राइंग ऑपरेशन कॅरी करतो. काही ठिकाणी एक मिनिट. आणि काही ठिकाणी आपल्याला करोजन प्रिव्हेंट करायसाठी सुद्धा आपल्याला ड्राइंग ऑपरेशन करावं लागतं, कारण काही केमिकल्स, जसं इथे क्लोरीनचं एक्झाम्पल आहे की ड्राय क्लोरीन असेल तर त्याची करोजिव्ह प्रॉपर्टी नाही आहे, पण वेट क्लोरीन असेल तर तो हायली करोजिव्ह होऊन जातो. तर त्याच्यासाठी पण ड्राइंगची रिक्वायरमेंट आहे. नंतर काही प्रोसेसमध्ये जसं ड्राइंग ऑफ पेपर आहे किंवा ड्राइंग ऑफ पॉलिमर्स आहे, तर ह्या पेपर मेकिंग, पॉलिमर मेकिंग प्रोसेसमध्ये सुद्धा ड्राइंगची रिक्वायरमेंट असते. आणि प्रिझर्वेशन जास्त पिरियडसाठी करायसाठी सुद्धा ड्राइंग हे रिक्वायर्ड आहे. तर तुम्ही फूड प्रोडक्ट बघितले असतील, त्या फूड प्रोडक्टमध्ये ड्राईड प्रोडक्ट हे पॅक केलेले असतात, त्याच्यामुळे त्यांचं जे काही एक्सपायरी आहे ती हायर साईडला असते. आता याच्यामध्ये मॉइश्चर कंटेंट्स, वेट बेसिस असे वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत, ते आपण एकदा फास्ट बघू. तर मॉइश्चर कंटेंट म्हणजेच केजी ऑफ मॉइश्चर. आता वेट बेसिस याचा मिनिंग आहे केजी ऑफ मॉइश्चर विथ रिस्पेक्ट टू केजी ऑफ वेट सॉलिड. ठीक आहे. तर केजी ऑफ मॉइश्चर म्हणजे एक्स आणि केजी ऑफ वेट सॉलिड, तर ड्राय सॉलिड इथे कन्सिडर केलेलं आहे 1 आणि मॉइश्चर आहे एक्स. तर ड्राय सॉलिड
प्लस मॉइश्चर याचा मिनिंग आहे वेट सॉलिड. तर वेट बेसिसवर मॉइश्चर कंटेंट जर घ्यायचे असेल तर हा रेशो घ्यावा लागेल केजी ऑफ मॉइश्चर टू द केजी ऑफ वेट सॉलिड्स. आणि तेच जर पर्सेंटेज मध्ये घ्यायचं असेल तर इंटू 100 केलं की पर्सेंटेज वेट बेसिसवर येऊन जाईल. ड्राय बेसिसवर मॉइश्चर कंटेंट जर घेतले तर सिंपल आहे की केजी ऑफ मॉइश्चर घ्यायचं आहे आणि विथ रिस्पेक्ट टू केजी ऑफ ड्राय सॉलिड घ्यायचं. इथे वेट सॉलिड नाही घ्यायचंय, ड्राय सॉलिड घ्यायचंय आणि आपण ऍझ्युम केलंय की ड्राय सॉलिड 1 kg. तर इथे मॉइश्चर कंटेंट फक्त x/1 म्हणजे XC आणि याला जर पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला इंटू 100 असं कन्वर्ट करावं लागेल. नंतर आहे इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट. तर इक्विलिब्रियमचा मिनिंग आपण बघितलाय. तर इक्विलिब्रियमचा सेम मिनिंग इथे आपल्याला मॉइश्चर कंटेंट साठी अप्लाय करायचा आहे. तर मटेरियल मधलं जे काही मॉइश्चर कंटेंट असेल ते जर व्हेपरच्या इक्विलिब्रियम मध्ये असेल तर त्याला आपण इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट म्हणणार आहे. तर जे काही स्पेसिफाईड ह्युमिडिटी आणि टेम्परेचर असेल ती फिक्स कन्सिडर केली तर व्हेपरचा जो काही मॉइश्चर कंटेंट आणि मटेरियल मधलं मॉइश्चर कंटेंट हे जर इक्वल आलं तर त्याला आपण म्हणतो इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट. नंतर आहे बाउंड मॉइश्चर कंटेंट. बाउंड मॉइश्चर कंटेंट आहे की मटेरियल मधलं जे मॉइश्चर कंटेंट आहे त्याचं जर वेपर प्रेशर कमी असेल प्युअर लिक्विड पेक्षा तर त्याला बाउंड मॉइश्चर कंटेंट म्हणतो. तर बाउंड म्हणजे तो होल्ड करून ठेवणार आहे आणि तो होल्ड कशामुळे करतो, कारण त्याचं वेपर प्रेशर प्युअर लिक्विड पेक्षा कमी आहे, म्हणजे तो इझिली इथे सेपरेट आउट करता येणार नाही. बाउंड मॉइश्चर. अनबाउंड काय की ज्याचं इक्विलिब्रियम मधलं जे मॉइश्चर कंटेंट आहे किंवा इनडायरेक्टली वेपर प्रेशर हे प्युअर लिक्विडच्या इक्वल असतं. तर वेपर प्रेशर जर प्युअर लिक्विड आणि याचं मॉइश्चर कंटेंट मटेरियल मधलं जर सेम असेल तर त्याला आपण अनबाउंड मॉइश्चर कंटेंट म्हणतो, म्हणजे हे आपल्याला मॉइश्चर रिमूव्ह करता येतील. फ्री मॉइश्चर कंटेंट म्हणजे काय? इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट जे आपण कन्सेप्ट बघितला त्याच्या एक्सेस मध्ये जर मॉइश्चर्स असतील तर त्याला फ्री मॉइश्चर कंटेंट म्हणतात. म्हणजे इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट आहे x स्टार आणि x मायनस x स्टार जर आपण कन्सिडर केलं म्हणजे इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट पेक्षा जास्त मॉइश्चर जे असतील त्याला म्हणतात फ्री मॉइश्चर कंटेंट. हे सगळ्यात इझिली रिमूव्ह करता येते. नंतर एक क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट. तर क्रिटिकल हा शब्द ऍक्च्युली रेट पिरियड किंवा रेट ऑफ ड्राईंग कर्वच्या बेसिसवर आलेला आहे. तर ज्या ठिकाणी क्रिटिकल पॉइंट असतो त्याच्या करस्पॉन्डिंग मॉइश्चर कंटेंट म्हणजे क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट. मी ते तुम्हाला परत रेट ऑफ ड्राईंग कर्व मध्ये पण दाखवतो. नंतर आहे कॉन्स्टंट रेट पिरियड. तर ज्या रेट ऑफ ड्राईंग कर्व मध्ये जर मॉइश्चर इव्हॅपरेटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया जर कॉन्स्टंट असेल तर त्याला म्हणतात कॉन्स्टंट रेट पिरियड. मॉइश्चर इव्हॅपरेट करतोय आपण पर युनिट टाइम पर युनिट एरिया, तर हे जर कॉन्स्टंट असेल त्याला म्हणतात कॉन्स्टंट रेट पिरियड. आणि हे जे मॉइश्चर इव्हॅपरेटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया जर रिड्यूस होत असेल तर त्याला म्हणतात फॉलिंग रेट पिरियड. तर आपण ऑलरेडी प्रॉपर्टीज ऑफ एअर वॉटर सिस्टीम बाकीच्या सब्जेक्ट्स मध्ये पण बघितलंय. त्याच्यामध्ये ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ऍब्सोल्यूट ह्युमिडिटी, ड्राय बल्ब टेम्परेचर, वेट बल्ब टेम्परेचर, सॅच्युरेशन ह्युमिडिटी, ड्यू पॉइंट्स असे कन्सेप्ट बघितले. आता हे जे आपण वेगवेगळ्या डेफिनेशन बघितल्या त्याच इथे ग्राफिकली दाखवलेलं आहे. जसं आता ह्या ग्राफ मध्ये एक्स ऍक्सिसला मॉइश्चर कंटेंट म्हणजेच केजी ऑफ मॉइश्चर पर केजी ऑफ ड्राय सॉलिड्स आहे आणि वाय ऍक्सिसला रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ गॅस आहे. तर इथे रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ गॅस हा पी अपॉन पी डिग्री किंवा पी ए डिग्री मध्ये मेन्शन केलाय पार्शल प्रेशर टू द वेपर प्रेशर रेशो मध्ये. आणि एक्स ऍक्सिसला केजी ऑफ मॉइश्चर टू द केजी ऑफ ड्राय सॉलिड्स. तर ह्या ग्राफ मध्ये राईट हँड साइडला जे दिसतात ते जे मॉइश्चर कंटेंट एकदम एक्स्ट्रीम एजला त्याला अनबाउंड मॉइश्चर म्हणतोय आपण आणि तेच पार्ट आहेत फ्री मॉइश्चरचा. फ्री मॉइश्चर आपण डेफिनेशन काय बघितले होते की इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट पेक्षा एक्सेस मध्ये.
तर तुम्ही इथे ग्राफ मध्ये बघू शकता. तर हा एक्स स्टार जो इंडिकेट करतोय तो इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट, आणि याला इंडिकेट केलेलं इथे आर नी. मग इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट पेक्षा एक्सेस मध्ये जे काही मॉइश्चर आहेत त्याला फ्री मॉइश्चर कंटेंट हे एस नी डिनोट केलेले आहे. आणि याच्यामधलाच पार्ट आहे अनबाउंड मॉइश्चर आणि बाउंड मॉइश्चर. तर काही पार्ट हा अनबाउंड आहे जो एक्सेस मधला दिसतोय आपल्याला, ज्याच्यामध्ये वेपर प्रेशर हे इक्वल असणार आहे प्युअर लिक्विडच्या, आणि ज्याचं वेपर प्रेशर हे कमी असेल प्युअर लिक्विड पेक्षा ते अनबाउंड मॉइश्चर आहे, म्हणजे इझिली रिमूव्ह करता येणार नाही. हेच ग्राफिकली दाखवलेले इक्विलिब्रियम कर्व प्लॉट करताना. नंतर याच्यामध्ये एक कंडिशन आहे कॉन्स्टंट ड्राईंग कंडिशन. म्हणजे तुमचं ड्राईंग ऑपरेशन कॅरी आउट करताना टेम्परेचर, ह्युमिडिटी, वेलॉसिटी किंवा फ्लो डायरेक्शन, हॉट एअरचं हे सगळं कॉन्स्टंट कन्सिडर केलेलं आहे, आणि त्या बेसिसवर रेट ऑफ ड्राईंग कर्व काढलेली. तर रेट ऑफ ड्राईंग कर्व ही इथे अशी पण डिनोट करता येतील आपल्याला, जसं मॉइश्चर कंटेंट वर्सेस टाइम. तर इथं सिंपल आहे की जसं जसं टाइम इन्क्रीज होत जाईल तसं तसं मॉइश्चर कंटेंट रिमूव्ह होत जातील, म्हणून हे ABCDE जसं ह्या फॉर्म मध्ये दाखवलंय, म्हणजे मॉइश्चर कंटेंट रिड्युसेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. दुसऱ्या ग्राफ मध्ये पण एक्स वर्सेस टी सेम ग्राफ दाखवलेला आहे, म्हणजे मॉइश्चर कंटेंट रिड्यूस होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि दुसरी कर्व जी दाखवलेली आहे ती आहे रेट वर्सेस टाइम. तर आता ही रेट वर्सेस टाइमची कर्व आपण डिटेल मध्ये रेट ऑफ ड्राईंग कर्वच्या फॉर्म मध्येच बघू, ज्याच्यामध्ये आपल्याला डिटेल स्टडी करता येईल, आणि आपण वरती डेफिनेशन ज्या बघितल्या त्या आपण इथे क्लिअर होतील. जसं इथे रेट ऑफ ड्राईंग वर्सेस मॉइश्चर हा ग्राफ आहे, आणि हा ग्राफ इथून स्टार्ट आहे ए पासून. तर A to B, B to C, C to D आणि D to E. तर इथे A to B याचा मिनिंग आहे वॉर्म अप पिरियड, B to C याचा मिनिंग आहे इथे कॉन्सन्ट्रेट पिरियड, C to D आणि D to E आहे फॉलिंग रेट पिरियड. तर जसं आपण आता ड्राईंग ऑपरेशन स्टार्ट करतो याचा मिनिंग आहे जे काही एक्सेस मॉइश्चर्स आहे ते आधी रिड्यूस होतील. म्हणून मग इथे सुरुवातीला तुम्हाला दिसतंय की इनिशियली रेट वाढतोय, A to B असं इन्क्रीज होतं, याचं मिनिंग काय, वाय ऍक्सिसला रेट ऑफ ड्राईंग आहे, तर वॉर्मअप पिरियड मध्ये रेट हायर साईडला आहे. नंतर B to C अशी कंडिशन येते की याच्यामध्ये रेट ऑफ ड्राईंग कॉन्स्टंट आहे पण मॉइश्चर रिमूव्ह होत जाणार आहे. मॉइश्चर रिड्यूस झाले B to C मध्ये कॉन्स्टंट पिरियड. आणि सी नंतर असा पॉइंट येतो की इथे तुमचा रेट जो आहे तो फॉल व्हायला स्टार्ट होतं, मग तो C to D किंवा C to E फॉर्म मध्ये फॉल होते. आता हा रेट ऑफ ड्राईंग फॉल होते म्हणून याला फॉलिंग रेट पिरियड म्हणतात, आणि B to C मध्ये हा रेट कॉन्स्टंट आहे म्हणून याला कॉन्स्टंट रेट पिरियड म्हणतात. आता C to E मध्ये दोन पार्ट आहे, एक आहे C to D अनसॅच्युरेटेड सरफेस ड्राईंग, म्हणजे सरफेसच्या वरच्या वर मॉइश्चर जे काही अवेलेबल असतील ते रिमूव्ह करता येईल तुम्हाला. आणि D to E मध्ये मात्र इंटरनल मुवमेंट ऑफ मॉइश्चर कंट्रोल आहे, म्हणजे सरफेसच्या आतमध्ये जे काही मॉइश्चर असतील ते कंट्रोल करायसाठीचं पार्ट आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं रेट ऑफ ड्राईंग कर्व येते इथे, पण आपण नंतर मॅथमॅटिकली डेरिवेशन साठी ते सुद्धा स्ट्रेट लाईन कन्सिडर करणार आहे. आता हा जो सी पॉइंट आपण बघितलाय त्याच्यामध्ये कॉन्स्टंट रेट पिरियड एंड होतोय आणि फॉलिंग रेट पिरियड स्टार्ट होतोय, म्हणून याला क्रिटिकल पॉइंट म्हणतात. आणि या क्रिटिकल पॉइंटच्या करस्पॉन्डिंग जे मॉइश्चर कंटेंट असतात त्याला क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट म्हणतात. आता हे जे इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट आहे ते आहे एक्स स्टार, कारण आपण बघितलंय की मॉइश्चर हे रिमूव्ह होत जातील इक्विलिब्रियम मॉइश्चर पर्यंत, कारण इक्विलिब्रियम मॉइश्चर नंतर परत जे काही सराउंडिंग मधले मॉइश्चर्स आहेत ते परत ऍब्झॉर्ब होत असतात तुम्ही रिड्यूस जरी केले तरी. म्हणून जनरल केसमध्ये एक्स स्टार पर्यंतच ही ड्राईंग होत असतात. तर हे आहे टोटल रेट ऑफ ड्राईंग कर्व. आता रेट ऑफ ड्राईंग वर वेगवेगळे फॅक्टर्स अफेक्ट करतात, जसं इथे आपण बघतोय की गॅस वेलॉसिटी हायर साईडला असेल तर रेट सुद्धा हायर साईडला असेल, ह्युमिडिटी लोअर साईडला असेल तरच ड्राईंगचा रेट हायर साईडला असेल, एरिया जेवढा मॅक्सिमम तेवढं
तुमचं रेट ऑफ ड्राईंग मॅक्सिमम. टेम्परेचर जेवढं जास्त तेवढंच तुमचं रेट ऑफ ड्राईंग सुद्धा जास्त असणार आहे. आता ह्या ड्राइंग ऑपरेशन्स मध्ये तुम्हाला डेरिवेशन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला टाइम ऑफ ड्राइंग काढायचा असतो. आणि इंडस्ट्रीमध्ये हेच इम्पॉर्टंट असतं की एक पर्टिक्युलर मटेरियल दिली क्वांटिटी, याच्यामध्ये एवढे मॉइश्चर्स आहेत, तर एवढे मॉइश्चर रिमूव्ह करायचे आपल्याला एका पर्टिक्युलर लेवलला. तर त्याच्यासाठी किती टाइम लागतो हा एक मेन क्वेश्चन असतो. तर त्याच्यासाठी आपल्याला टाइम ऑफ ड्राइंगचं तुम्हाला डेरिवेशन क्लिअर माहिती पाहिजे. ज्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आहे कॉन्स्टंट रेट पिरियड, जो आपण आता रेट ऑफ ड्राइंग कर्व मध्ये बघितलेला आहे की बी टू सी म्हणजे कॉन्स्टंट रेट पिरियड 1 आहे, आणि सी टू ई हा फॉलिंग रेट पिरियड आहे, आणि वॉर्मअप पिरियड आपण स्किप करतोय. तर या दोन पिरियड मधलाच टाइम ऑफ ड्राइंग आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. मग कॉन्स्टंट रेट पिरियड मध्ये इनिशियल मॉइश्चर आपण x1 घेतोय, फायनल मॉइश्चर हे x2 घेतोय, आणि कॉन्स्टंट रेट पिरियड आहे म्हणून x1 आणि x2 हे xc पेक्षा ग्रेटर असणार आहे. आणि मॅक्सिमम लिमिट काय असणार आहे, तर x2 हा xc असू शकतो. फायनल मॉइश्चर हे C च्या आणि B च्या मध्येच असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे जर तुम्ही रेट कर्व बघितला नीट, तर आपण आता कॉन्स्टंट रेट पिरियडचं डेरिवेशन घेतोय, तर हे फक्त बी टू सी मध्ये असणार आहे. म्हणजे बी किंवा बी पेक्षा पुढे कुठेतरी x1 हे इनिशियल मॉइश्चर कंटेंट असू शकतात, आणि सी च्या आधी किंवा मॅक्सिमम सी पर्यंत हे x2 म्हणजे फायनल मॉइश्चर कंटेंट असू शकतात. याच्या पुढे आपल्याला जायचं नाही, कारण फॉलिंग रेट पिरियड साठी वेगळा टाइम पिरियडचं डेरिवेशन. तर आपण सध्या बघतोय फक्त बी टू सी. म्हणून इथे आपण लिहिलेलं आहे x1 x2 ग्रेटर दॅन xc. मग आता रेट ऑफ ड्राइंग जो असतो तो असतो kg ऑफ ड्राय सॉलिड्स विथ रिस्पेक्ट टू एरिया अँड मॉइश्चर इव्हॅपरेटेड और रिमूव्ड विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर आपण मॉइश्चर किती इव्हॅपरेट करतोय हे वेट सॉलिड्सच्या फॉर्म मध्ये आपल्याला घ्यावं लागेल विथ रिस्पेक्ट टू युनिट टाइम अँड युनिट एरिया. तर हा सिंपल रेट ऑफ ड्राइंगचा फंडा आहे. त्याच्यानुसार आपल्याला dx इंटू डब्ल्यू डॅश घ्यावं लागेल, कारण डब्ल्यू डॅश आहे kg ऑफ ड्राय सॉलिड्स. ए काय आहे, एरिया इन मीटर स्क्वेअर. रेट जो आहे आता कॉन्स्टंट रेट पिरियड आहे म्हणून याला आरसी आपण लिहितोय, रेट इन केजी पर मीटर स्क्वेअर आवर. आणि टी हा आहे टाइम इन आवर्स. मग आता हे जे आरपी आहे मायनस डब्ल्यू डॅश ए इंटू डी एक्स बाय डी टी. आता फक्त आपल्याला इथे टोटल जेव्हा वेट सॉलिड्स टाइम काढावा लागेल, त्याच्यासाठी तुम्हाला इंटिग्रेशन करावं लागेल. मग हा जो डी टी आहे हा आपल्याला लेफ्ट हँड साईडला घ्यावा लागेल, आणि आर सी हा राईट हँड साईडला घ्यायचा. तर हा डी टी आपण लेफ्ट हँड साईडला घेतला, आर सी हा राईट हँड साईडला आला, आणि हे इक्वेशन असं झालंय मायनस डब्ल्यू डॅश अपॉन ए आर सी डी एक्स. मग आता इंटिग्रेशन केलं आपण डी टी 0 टू टी आणि dx x1 टू x2. डब्ल्यू डॅश हा केजी ऑफ ड्राय सॉलिड्स आहे, तो चेंज होत नाही म्हणजेच कॉन्स्टंट आहे, म्हणून इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. एरिया सुद्धा कॉन्स्टंट आहे. आरसी हा रेट ऑफ ड्राइंग आहे, कॉन्स्टंट रेट पिरियडच आहे, म्हणून आरसी सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग याचं इंटिग्रेशन येईल dx x अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजेच x2 मायनस x1. dt इंटिग्रेशन येईल t, आणि टी मायनस 0 म्हणजेच अप्पर मायनस लोअर टी येईल. मग आपलं टाइम पिरियड आला टी इक्वल टू मायनस डब्ल्यू डॅश अपॉन ए आर सी x2 मायनस x1. मायनसनी याला मल्टिप्लाय केल्यानंतर हे बनवून जाईल x1 मायनस x2. तर हा आपला कॉन्स्टंट रेट पिरियड मध्ये टाइम कॅल्क्युलेट करायसाठीचा फॉर्म्युला झाला टी इक्वल टू डब्ल्यू डॅश अपॉन ए आर सी x1 मायनस x2. आता असंच जर आपण फॉलिंग रेट पिरियड साठी जर डिराईव्ह करायचं ठरवलं, तर याच्यामध्ये आपल्याला आपण बघितलं होतं रेट ऑफ ड्राइंग मध्ये सी टू डी आणि डी टू ई. सी टू डी तर एक स्ट्रेट लाईन होती, पण डी टू ई ही एक कर्व होती. पण आता डेरिवेशन सिम्प्लिफाईड करायसाठी आपण टोटल सी टू ई ही स्ट्रेट लाईन कन्सिडर करतोय. ओके? आणि जो रेट ऑफ ड्राइंग असतो तो प्रपोर्शन मध्ये असतो फ्री मॉइश्चर कंटेंटच्या. The rate of drying is proportional to the free moisture content.
फॉलिंग रेट पिरियड मध्ये, कारण फॉलिंग रेट पिरियड हा एक्स स्टार पर्यंत आहे आणि तुमचे मॉइश्चर कंटेंट ह्या C to E मध्ये कुठेही असू शकतात, म्हणून त्याला एक्स म्हटलंय. मग हा एक्स मायनस एक्स स्टार आला. मग रेट ऑफ ड्राईंग इज प्रोपोर्शनल टू एक्स मायनस एक्स स्टार. मग इक्वल साईन साठी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागेल, तो कॉन्स्टंट घेतलेला आहे एम, आणि तोच आहे या स्ट्रेट लाईनचा स्लोप. मग इथे एक्स स्टार इक्विलिब्रियम मॉइश्चर कंटेंट आहे, बाकीचे पॅरामीटर्स आपल्याला माहिती आहे. आणि इथे कंडिशन आता चेंज होणार आहे, x1 आणि x2 ही कंडिशन xc पेक्षा कमी आहे. तर इथे थोडं समजून घ्या की रेट ऑफ ड्राईंग कर्व मध्ये xc हा c च्या करस्पॉन्डिंग आहे ना, क्रिटिकल मॉइश्चर कंटेंट हे क्रिटिकल पॉइंटच्या करस्पॉन्डिंग असतात. तर कॉन्स्टंट रेट पिरियड मध्ये ते राईट हँड साइडला होते, म्हणून x1 x2 ग्रेटर दॅन xc होतं. आणि आता फॉलिंग रेट पिरियड आहे म्हणून सी च्या लेफ्ट हँड साइडला आहे, याचा मिनिंग आहे एक्ससी पेक्षा कमी, म्हणून इथे कंडिशन आली x1 x2 लेस दॅन xc. हे लॉजिकली तुम्हाला क्लिअर पाहिजे. मग आता इथे हा जो एम स्लोप आहे स्ट्रेट लाईनचा, तर स्लोप जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला मॅथ्स मध्ये माहिती आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. त्याच्यामध्ये y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. मग y2 मायनस y1 म्हणजे काय, तर इथे या सी पॉइंटच्या करस्पॉन्डिंग RC हा y2 झाला, आणि y1 हा E च्या करस्पॉन्डिंग म्हणजे 0 झाला, म्हणून हे RC मायनस 0, म्हणून इथे लिहिलेले RC. आणि x2 मायनस x1 म्हणजे C च्या करस्पॉन्डिंग XC आणि E च्या करस्पॉन्डिंग x स्टार, म्हणून इथे आलं XC मायनस x स्टार. मग तुमचा M झाला आता RC अपॉन XC मायनस x स्टार. तर ह्या M च्या जागी आता तुम्हाला इथे हा RC अपॉन XC मायनस x स्टार रिप्लेस करायचा. मग ते इक्वेशन चेंज होऊन असं येईल की मायनस डब्ल्यू डॅश अपॉन ए डी एक्स बाय डी टी इक्वल टू RC अपॉन XC मायनस एक्स स्टार इन टू एक्स मायनस एक्स स्टार. ठीक आहे. मग आता इथे आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन करायचंय, तर dx आणि x मायनस एक्स स्टार एका साईडला घ्यावं लागेल, तेव्हाच इंटिग्रेशन होईल. आणि या साईडला dt राईट हँड साईडला घ्यावं लागेल. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं इथे RC A XC एक्स स्टार डब्ल्यू डॅश हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत, हे इंटिग्रेशनच्या बाहेर येतील. आणि इक्वेशन रिअरेंज केल्यानंतर आपण जर इंटिग्रेशन अप्लाय केलं तर आपल्याला माहिती आहे की dt चे इंटिग्रेशन t येईल, म्हणजेच अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट t मायनस 0 t होऊन जाईल. बाकीचे ह्या सगळ्या गोष्टी सेम येतील. आणि इथे मात्र आता dx अपॉन एक्स मायनस एक्स स्टार आहे. तर 1/x इंटिग्रेशन ln ऑफ x असतं, पण इथे कॉम्पोजिट आहे, त्याच्यानुसार ln ऑफ एक्स मायनस एक्स स्टार आणि लिमिट्स अप्लाय करावं लागतील आपल्याला x1 टू x2. मग आपल्याला ln ऑफ एक्स मायनस x2 मायनस एक्स स्टार अपॉन x1 मायनस एक्स स्टार असं येईल. आणि त्याला जर मायनसनी मल्टिप्लाय केलं तर ते रिव्हर्स होऊन जाईल, म्हणजेच ln ऑफ x1 मायनस एक्स स्टार मायनस ऑफ x2 मायनस एक्स स्टार. मग लॉग रूल आपण अप्लाय करतोय ln ऑफ m मायनस ln ऑफ n ln ऑफ m बाय n. तर ते आन्सर आलं ln ऑफ x1 मायनस एक्स स्टार अपॉन x2 मायनस एक्स स्टार. तर ज्यांना हे मॅथ्स पटापट कळत नसेल त्यांनी स्वतः सॉल्व्ह करून बघा, त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल. मग इथे हे टाइम जे आपल्याला इक्वेशन आहे ते आपलं फॉलिंग रेट पिरियडचं असं आलं. तर ज्या केसमध्ये आपल्याला टोटल टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला लावतात तेव्हा मात्र तुम्हाला कॉन्स्टंट रेट पिरियड आणि फॉलिंग रेट पिरियड हे दोन्ही पण ऍडिशन करावं लागेल. तर जसं आता कॉन्स्टंट रेट पिरियडचा टाइमचा फॉर्म्युला आहे डब्ल्यू डॅश अपॉन ARC x1 मायनस XC, आणि TF चा जो फॉर्म्युला आहे तो डब्ल्यू डॅश अपॉन ARC
XC मायनस एक्स स्टार ln ऑफ XC मायनस एक्स स्टार अपॉन X2 मायनस एक्स स्टार. मग याच्यामध्ये जेव्हा टोटल टाइम काढतोय तर त्यांनी फक्त W डॅश अपॉन ARC हे कॉमन घेतलंय, बाकीचं सेम. तुम्ही कॉमन न घेता जसं तसं जरी इक्वेशन्स लिहिले तरी काही प्रॉब्लेम नाही. जर त्यांनी विचारलं फक्त कॉन्सन्ट्रेट पिरियड साठी कॅल्क्युलेशन करा तर हा एकच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त फॉलिंग रेट पिरियड असेल तर हा दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टोटल विचारला असेल तर दोन्ही पण ऍडिशन करून तुम्ही फॉर्म्युला यूज करू शकता. नंतर ड्राइंग चॅप्टर मध्ये आहेत ड्राइंग इक्विपमेंट्स. तर या इक्विपमेंट्स मध्ये मोड ऑफ ऑपरेशनच्या बेसिसवर क्लासिफिकेशन आहे. जसं काही ऑपरेशन्स किंवा इक्विपमेंट्स हे बॅच ऑपरेटेड असतात, बॅच वाईज, म्हणून त्याला बॅच ड्रायर्स म्हणतात. आणि काही हे कंटिन्युअस बेसिसवर असतात तेव्हा त्याला कंटिन्युअस ड्रायर म्हणतात. आता इथे काही जे इक्विपमेंट्स आहेत ते फिजिकल प्रॉपर्टी बेसिसवर सुद्धा क्लासिफाय करता येतात किंवा हँडलिंग कॅरेक्टरिस्टिक जे असतात त्याच्या बेसिसवर. म्हणजे आपण पावडर हँडल करतोय का पेस्ट हँडल करतोय का स्लरी हँडल करतोय का सोल्युशन हँडल करतोय या बेसिसवर सुद्धा काही क्लासिफिकेशन करता येईल. आणि तिसरं क्लासिफिकेशन आहे हीट ट्रान्सफरच्या बेसिसवर. तर हीट ट्रान्सफर तुमचे कशी होतीये, म्हणजे डायरेक्ट ड्रायिंग होतीये का इनडायरेक्ट ड्रायिंग होती, तर त्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ड्रायर्सचे क्लासिफाय करता येतात. तर डायरेक्ट ड्रायर्स आणि इनडायरेक्ट ड्रायर्स याचं मिनिंग काय, की ज्या मोमेंटला तुमची हॉट एअर ही डायरेक्ट मटेरियलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल तर त्याला आपण डायरेक्ट ड्रायिंग म्हणतो. आणि हॉट एअर जर मटेरियलच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये न येता मधल्या मेटॅलिक सरफेसच्या थ्रू हीट ट्रान्सफर होत असेल तर त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट ड्रायर. आता याच्यामध्ये मेजर जे इक्विपमेंट इंडस्ट्रीज मध्ये यूज होतात त्याच्यामध्ये आहे कॉमनेस्ट ट्रे ड्रायर. तर ट्रे ड्रायर मध्ये सिंपल कन्स्ट्रक्शन तुम्हाला डिफाइन करून द्यायचंय. एक्सक्यूज मी सर. कन्स्ट्रक्शन पार्ट मध्ये याच्यामध्ये मेन आहेत ट्रेज, नंतर आहेत कॉइल्स, याच्यामध्ये फॅन अरेंजमेंट, डॅम्परिंग अरेंजमेंटची एअर आउट साठी. तर एअर इन साठी एक प्रोव्हिजन आहे, एअर याच्यामधून येईल. इथे कॉईल अरेंजमेंट असणार आहे, ही कॉईल या एअरला हिट करेल आणि हॉट एअर ही या ट्रे मधून पास होईल. तर या ट्रेज मध्ये मटेरियल वेट सॉलिड जे आहेत ते वेट सॉलिड ठेवलेले असतील. हॉट एअर याच्या थ्रू पास होईल, त्याच्यामध्ये जे मॉइश्चर ते रिमूव्ह होतील आणि एअर आउट मध्ये ते मॉइश्चर बाहेर जातील. मग रिमेनिंग जे काही मटेरियल आहे त्याला अजून कंटिन्यू ड्राय करायचं असेल तर आपल्याला हॉट एअर पास करत राहावं लागेल. आणि ह्या फॅनमुळे ही एअर सर्क्युलेट होत राहील. तर हॉट एअर सर्क्युलेट होत राहील, मॉइश्चर इव्हॅपरेट होत राहील आणि आपला जो वेट प्रोडक्ट आहे तो मॅक्सिमम ड्राईड मध्ये कन्वर्ट होत राहील. तर हे सिंपल ट्रे ड्रायरचं ऑपरेशन आहे. कन्स्ट्रक्शन पार्ट पण सिंपल 4 पॉइंट्स मध्ये कमीत कमी सांगायचं आहे. ऑपरेशन्स वर्किंग सांगायचं आहे आणि त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज. जसं इथे बॅच वाईज ऑपरेट करू शकता तुम्ही, वेगवेगळे मटेरियल वेगवेगळ्या ट्रेज मध्ये सुद्धा ठेवू शकतात किंवा बॅच वाईज वेगवेगळे मटेरियल सुद्धा तुम्ही ऑपरेट करू शकता. स्मॉल क्वांटिटीसाठी फास्ट ड्राईंग साठी ट्रे ड्रायर सुटेबल. नंतर रोटरी ड्रायर आहे. रोटरी ड्रायर मध्ये आपल्याला नावावरून कळते की रोटेशन्स मध्ये होणार आहे. तर रोटेशन्स मध्ये सरळ सरळ हे सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये हे रोटरी ड्रायर आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे एअर इनलेट कंडिशन्स आहे, हे नोझल अरेंजमेंट दिलेली आहे किंवा फीड अरेंजमेंट दिलेली आहे. इथे हीटर आहे, तर एअरला इथे हे हीटर हीट करेल आणि याच्यामधून हॉट एअर पास होईल. त्याच्या अपोजिट साईडनं इथे फीड दिलेलं आहे. तर हे फीड आणि हॉट एअर काउंटर करंट मध्ये क्रॉस होणार आहे आणि त्याच्यामध्ये मग जेवढी काही त्याची कॅपॅसिटी असेल त्या कॅपॅसिटीनुसार हे वर्कआउट होईल आणि ड्राईड प्रोडक्ट जे आहे ते ड्राईड प्रोडक्ट आपण या साईडनं आपण सेपरेट आउट करू शकतो. आता बाकीची जी डायग्राम दिसते तुम्हाला ती स्पेशली रोटरी ड्रायर हा हेवी किंवा लेंथ जास्त असेल, कॅपॅसिटी जास्त असेल त्याच्यानुसार त्याला एवढे सपोर्ट्स लागणार आहेत, त्याला रोटेट करायसाठी मोटर लागणार आहे. आणि हे रोटेट होत असल्यामुळे आणि काउंटर करंट फॉर्म मध्ये असल्यामुळे याची इफिशियन्सी हायर साईडला येते आणि हे ऑपरेशन तुम्ही कंटिन्युअस बेसिसवर सुद्धा करू शकता.
तर जास्त क्वांटिटीमध्ये वर्क करायचे, जास्त इफिशियंटली काम करायचे आणि हायर पर्सेंटेज रिमूव्ह करायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हिटर काउंटर करंट फ्लो रोटरी ड्रायर यूज करू शकता. आता हे त्याच्यामधलं साईड व्ह्यू फक्त दिलेला आहे की साईडला ऍक्च्युली याच्या अशा लाईट्स असतात की जे काही आपण वेट सॉलिड्स आहेत ते कंटिन्यू सेंट्रिफ्युगल फोर्समुळे फक्त फिरत राहू नये, वरून खाली पडलं पाहिजे, तरच याचा मॅक्सिमम रेसिडेन्शियल टाइम असेल आणि तेवढ्या टाइम मध्येच तो हॉट एअर मध्ये मॅक्सिमम कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि त्याच्यामुळे त्याची इफिशियन्सी वाढत राहते आणि मॉइश्चर रिमूव्ह होत राहतात. आणि इथे तुम्हाला हे काउंटर करंट फॅशन मध्ये दाखवलेलं. तर साइड व्ह्यूज मधून तुम्हाला वर्किंग मेकॅनिझमची क्लिअरिटी येईल आणि वरची डायग्राम ही कन्स्ट्रक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू. नंतर ड्रम ड्रायर आहे. तर ड्रम ड्रायर मध्ये तुम्हाला इथे कळतंय की हा एक मोठा ड्रम असतो. तर त्याच्यामध्ये आपण नॉर्मली स्लरीज ऑपरेट करतोय. तर या कोनिकल जो ट्रफ म्हणतोय आपण इथे, तर या ट्रफ मध्ये स्लरी असते आणि ही स्लरी जी आहे या ड्रमला इथे स्टिक होईल. तर या ड्रम मध्ये आतमध्ये व्हॅक्युम पाईप्स असतात आणि स्टीम सुद्धा असते. म्हणजे व्हॅक्युम पाईपमुळे ही स्लरी इथे होल्ड राहील आणि जे काही स्टीम पाईप आहे स्टीम पाईपमुळे हिटिंग कंटिन्यू होईल आणि ड्रमचं रोटेशन कंप्लीट होईपर्यंत बऱ्यापैकी ड्राईंग होत जाईल. जर तुम्ही टाइम शेड्यूल असा ठेवलेला असेल की ड्रमचं रोटेशन एका रोटेशन मध्ये 4 रोटेशन मध्ये ड्राईंग कंप्लीट होते, तर त्याच्यानंतर ह्या नाईफनी तुम्ही ते जे काही ड्राईड प्रोडक्ट आहे ते कट करू शकता. तर इथे सिंपल परत तसंच फॉर्म मध्ये कन्स्ट्रक्शन वर्किंग आणि ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज फॉर्म मध्ये तुम्ही हे लिहू शकता. स्प्रे ड्रायर हे एक अजून एक मेन ड्रायर आहे ज्याच्यामध्ये स्पेशली फूड आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज मध्ये हे जास्त करून यूज होतं. तर याच्यामध्ये स्प्रे ड्रायर इथेच तुम्हाला कळतं की या फीडची अरेंजमेंट ऑटोमायझर थ्रू हे स्प्रेइंग होणार आहे आणि याची हाईट अशी ऍडजस्ट केलेली असते की खालून जेव्हा एअर आपण हे एअर इथे फॅन थ्रू बॉटम टू टॉप अशा डायरेक्शननी म्हणजे अपोजिट डायरेक्शनने सेंड करतो हिटर थ्रू, हॉट एअर इकडून पास होईल, फीड ही इकडून पास होईल आणि याचे जे लिक्विड ड्रॉपलेट्स आहेत ते खाली येईपर्यंत सॉलिड्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा मॅक्सिमम ड्राय कंडिशन्स मध्ये ते कन्वर्ट होऊ शकतात. तर जसं आपण मिल्क पावडर असेल किंवा आईस्क्रीम पावडर वगैरे असेल तर अशा फॉर्मचे जे प्रोडक्ट्स आहेत ते फॉर्म जे आहेत ते पावडर स्पेशली ते सगळे स्प्रे ड्रायर थ्रू आपण युटिलाइज करू शकतो. आणि जेव्हा याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की काही पावडर ही प्रोडक्ट सोबत किंवा गॅस सोबतच दुसरीकडे निघून चालली, तर सायक्लॉन सेपरेटर थ्रू ती आपल्याला रिकवर करता येईल. नंतर एक टाईप आहे फ्लुडाइज बेड ड्रायर. तर फ्लुडाइज बेड ड्रायर मध्ये तुम्हाला लक्षात येतं की फ्लुडाइज स्टेट मध्ये हे जेव्हा मटेरियल असेल तेव्हा हे ड्राईंग होते. तर ह्या बेडमध्ये अरेंजमेंट अशी केलेली असते की हॉट एअर इथून पास होईल आणि ही एअरच्या प्रेशर पास झाल्यामुळेच हे जे मटेरियल आहे हे सस्पेन्शन फॉर्म मध्ये येईल आणि सस्पेन्शन फॉर्म मध्ये आल्यामुळे एक त्याचं बेनिफिट मिळतं की पूर्ण मॅक्सिमम सरफेस एरिया तुम्हाला अवेलेबल होतो आणि मॅक्सिमम सरफेस एरिया अवेलेबल झाल्यामुळे रेट ऑफ ड्राईंग इन्क्रीज होतो आणि ह्या रेट ऑफ ड्राईंग इन्क्रीज झाल्यामुळे तुमचा इफिशियन्सी वाढणार आहे. त्याच्यामध्ये सिंपल हे जे फीड आहे हे इथून फेड करायचं, हॉट एअर इथून पास करायची, सस्पेन्शन फॉर्म मध्ये मटेरियल येईल, हॉट एअर त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि ड्राईड प्रोडक्ट तुम्ही इकडे सेपरेट आउट करू शकता. आणि जर व्हेलॉसिटी हायर साईडला असेल आणि एअर सोबत जर काही पार्टिकल्स जात असतील लॉसेस म्हणून, तर ते सायक्लॉन सेपरेटरचा यूज करून आपल्याला परत त्याला रिकव्हरी करता येते. याच्यामध्ये तुम्हाला टाइम कंट्रोल करणं, टेम्परेचर कंट्रोल करणं हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कारण याच्यामध्ये फास्ट ड्राईंग होतं आणि स्पेशली जेव्हा आपण फार्मा फूड मध्ये यूज करतोय तर त्याच्यामध्ये मटेरियल डिटोरिएट होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून याच्यात टेम्परेचर आणि टाइम कंट्रोल करायचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा एक टनेल ड्रायर जिथे जास्त क्वांटिटी असेल तर त्या केसमध्ये आपल्याला एका टनेल मधून आपल्याला अशा ट्रॉलीज पास कराव्या लागतील. जसं नॉर्मली कोलचं जर तुम्ही स्टोरेज बघितलं तर कोलच्या केसमध्ये डायरेक्टली रेल्वेच्या रेल्वे इथून पास होत असतील तिथे ऍक्च्युली ड्राईंग होत असतं. तर असे बरेचसे केमिकल प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला
असं टनेलचं डिझाईन करावं लागतं, एअर इथून पास करावं लागतील, इथे कॉइल्स पास करावं लागतात, हॉट एअर मग ह्या जे काही ट्रॉलीज आहेत किंवा ट्रेज आहेत किंवा जे काही अरेंजमेंट केली असेल त्याच्या थ्रू पास होतील आणि ड्राईंग कम्प्लीट होईल. ही जी हॉट एअर विथ मॉइश्चर जे आहे त्याला एअर आउटलेट थ्रू पास करता येईल. आता हा थेअरी पार्ट झाल्यानंतर आपल्याला न्यूमरिकल जे आहेत ते न्यूमरिकल्स आपण डिस्कस करू.